गुढीपाडवा 2026 मध्ये 19 मार्च या दिवशी आहे. तर गुढीपाडवा हा आपला अतिशय आनंदाचा आणि तेवढाच महत्त्वपूर्ण असा गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करत असतो. तर गुढीपाडव्यानिमित्ताने आपण आपल्या वास्तूमध्ये अशा कुठल्या वस्तू आहेत की त्या आणायच्या आहेत, कारण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला असा हा परम पवित्र असा गुढीपाडवा असा हा मुहूर्त असतो. कारण ह्या दिवशी आपल्याला जे काही शुभ कार्य करायचं असतं त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय आणायला हवं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी धनश्री. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, सोनं चांदी वगैरे हे घेणं प्रत्येकाला शक्य होईलच असं नसतं. तर त्यासाठी आपण की अशा कुठल्या वस्तू आहेत की त्या सोन्यापेक्षा सुद्धा अतिशय मौल्यवान आहेत आणि त्या आपल्या वास्तूमध्ये असणं महत्त्वाचं आहे. फक्त सोने चांदी खरेदी केलं तेव्हाच आपल्याला आनंद प्राप्त होतो असं नसतं. अगदी आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आपल्या घरातील आपल्या वास्तूमध्ये ज्या वस्तूंची खरंच गरज असते त्या वस्तू आपण घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. मग त्या वस्तूंमध्ये फक्त सोने चांदी कपडे लत्ते असंच येत असतं असं मुळीच नाही. तर गुढीपाडव्याच्या अतिशय शुभ परमपवित्र अशा मुहूर्तावर आपण आपल्या वास्तूमध्ये जी कमळ बी असते ती जरूर आणावी. तर पहा, कमळगट्टा ज्याला आपण बोलत असतो, तर हे अगदी 5 रुपयाची ही वस्तू आहे, पण ती तितकीच मौल्यवान सुद्धा आहे. तर जी कमळगट्टा असतं किंवा ज्या कमळाच्या बिया असतात तर त्या जवळपास सर्वांना माहितीच असेल. तर कमळगट्टा आणून आपल्या घरामध्ये हे तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आणलं किंवा आदल्या दिवशी आणून ठेवलं तरी चालेल, पण त्याच्यावर जी सेवा करायची असते तर ही आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायची आहे. तर त्याच्यावर आपण छान पंचोपचारे पूजा करायची. अगदी हळदी कुंकू अक्षता व्हायला नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतं, धूप दीप दाखवायचं. आणि त्यानंतर कमळगट्टा आपण आपल्या उजव्या हातात घेऊन ते किती आणावे तर ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणू शकतात. कमळ बी अगदी एक बी असलं तरीही चालू शकतं किंवा 5, 7, 11, 21 अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही आणू शकतात. तर कमळगट्टा आपल्या उजव्या हातात घ्यायचं, त्याच्यावर विष्णू सहस्रनाम स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र ही सेवा त्याच्यावर करायची आहे. श्री सूक्त 16 वेळा पठण केलं तर अतिउत्तम. नसेल शक्य तर एक एक वेळा तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि जे काही मी आता सांगितलं हे मंत्र त्याच्यावर बोलायचे आहेत. आणि त्यानंतर जे कमळबी आहेत ते पिवळ्या किंवा लाल रंगाच्या छोट्या पिशवीमध्ये किंवा कापडामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवायचं. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या वास्तूमध्ये लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर की हे जे कमळ बी असतात तर हे जेव्हा पौर्णिमा असते, अष्टमी असते, तर अशा वेळेला आपण पुन्हा त्याच्यावर सेवा करायची आणि नंतर पुन्हा ते आपल्या देवघरात किंवा तिजोरीमध्ये ठेवावं. त्यामुळे त्यातली जी ऊर्जा असते तर ती अजून त्याच्यामध्ये वाढ होत असते आणि त्या ऊर्जित झालेल्या ज्या कमळ बी असतात त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहते. लक्ष्मी मातेचा चिरकाल स्थिर असा वास असतो. म्हणून हे जरूर करा. त्यानंतरचं महत्त्वाचं की आपल्या वास्तूमध्ये आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जे रामायण आहे, श्रीमद भागवत हा दिव्य ग्रंथ आहे, भगवद्गीता, त्यानंतर गुरुचरित्र ग्रंथ ज्यांच्या घरी नसेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. स्वामींचं गुरुलीलामृत हे आणू शकतात. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत जे दिव्य महाग्रंथ आहेत, श्रीमद भागवत हे तुम्ही घेऊ शकतात आणि त्यांची छान अशी पूजा करायची आणि ते तुम्ही तुमच्या देवघरात किंवा तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये हे ग्रंथ असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर श्रीरामचरित मानस हे सुद्धा तुम्ही आणू शकतात. अशा पद्धतीने जे ग्रंथ तुमच्याकडे नसतील ते तुम्ही जरूर घ्यावेत आणि जर असतील तर त्यांची तुम्ही पूजा करून त्या दिवशी जमेल तेवढं त्याची सेवा करू शकतात. रामायण असेल तर तुम्ही रामायणातले अगदी त्यातला जर खूप जास्त शक्य नसेल तर अगदी 2-3 पानं दररोज या पद्धतीने पठण केलं तरीही चालू शकतं. भगवद्गीता ही तुम्ही घेऊ शकतात. अशा पद्धतीने शुभ मुहूर्तावर तुम्ही हे जे ग्रंथ आहेत ते आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरात असायलाच हवेत. त्यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे तांबे पितळची भांडी सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. आता तांबे पितळाची जी भांडी असतात तर याच्यात तुम्ही जे देवपूजेसाठी आपल्याला जे गरजेचे असतात
ते तुम्ही घेऊ शकतात. देवांना नैवेद्य दाखवण्यासाठीची जी भांडी असतात ती तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकतात. आता बघा, तांबे, चांदी, सोनं हे तर खूप चांगलं शुभ मानलं जातं. पण ज्यांना चांदी सोन्याच्या वस्तू घेणं शक्य नसेल तर त्यांनी तांबे किंवा पितळाची जी वस्तू तुमच्याकडे नसेल त्यात तुम्ही कलश सुद्धा घेऊ शकतात. अशा पद्धतीने जरूर घ्यावं. त्यानंतर महत्त्वाचं की ह्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अन्नधान्य घेणं सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहते, अन्नपूर्णा मातेची अखंड कृपा राहते. त्यासाठी जे काही गहू, तांदूळ वगैरे, ज्वारी किंवा जे डाळी असतात, चना डाळ वगैरे, गूळ, त्यानंतर धने सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. अशा पद्धतीने घेतल्यामुळे आपल्याकडे जी अन्नपूर्णा मातेची अखंड कृपा राहते, अन्नधान्याची कधीही कमी राहत नाही. जर अगोदरपासून तुमच्या घरात भरलेलं असेल अन्न, म्हणजेच जे काही धान्य असेल ते साठवून ठेवलेलं असेल, पण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही अगदी थोड्या प्रमाणात ते आणलं तरीही चालू शकतं, पण हे जरूर आणावं. कारण धने जे असतात, तर आपण धनत्रयोदशीला सुद्धा आपण धन्यांची पूजा करत असतो. धन प्राप्तीसाठी किंवा ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि अन्नधान्य आपल्याला लागतच असतं, म्हणून तुम्ही ते सुद्धा आणू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं की ह्या दिवशी आपल्या देव्हाऱ्यातलं जे देवांची वस्त्र असतात ती तुम्ही आणू शकता. स्वामींचं वस्त्र असेल, बाळकृष्ण असतील तर त्यांना तुम्ही जे काही छान वस्त्र दररोज तुम्ही हे करत असतील ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. किंवा देव्हाऱ्यामध्ये अंथरण्याचं जे वस्त्र असतं तेही तुम्ही घेऊ शकतात. मग ते पिवळ्या रंगाचं, लाल रंगाचं जी आसनं आपल्याला इतर वेळेला लागतात ती सुद्धा तुम्ही आणून ठेवू शकतात. त्यानंतर की जेव्हा आपण बघा, बऱ्याच जणांकडे रुद्राक्ष माळ किंवा तुळशीची माळ नसेल तर अशांनी तुळशी माळ ती गळ्यात धारण करण्यासाठी असेल किंवा जप करण्यासाठी असेल तरी तुम्ही आणू शकतात. ह्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही जप करण्यासाठी सुद्धा रुद्राक्ष माळ, तुळशी माळ, त्यानंतर जी हळदीची माळ मिळते ती सुद्धा आणू शकतात आणि कमळगट्ट्याची माळ सुद्धा आणू शकतात. तर आता ह्या जी माळ आहे, तर तुळशीच्या माळीवर आपण विष्णूंचा, रामांचा, स्वामींचा, दत्त महाराजांचे मंत्रांचा जप करत असतो. तर रुद्राक्ष माळेवर तुम्ही देवीचा मंत्र जप करू शकतात, त्यानंतर महादेवांचा जप करू शकतात. अशा पद्धतीने करावं. आणि जी हळदीची माळ मी सांगितली तर त्या माळेवर तुम्ही नारायणांचा, विष्णूंच्या मंत्राचा जप केला तर ते सुद्धा खूप चांगलं आणि शुभ मानलं जातं. त्यानंतर की कमळगट्ट्याची माळ आहे तर कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्ही लक्ष्मी मातेचा जप करू शकतात, विष्णूंचा सुद्धा जप करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या वस्तू आपल्या घरी जरूर आणाव्यात. असं नाही सोनं चांदीच आणायला हवं असं मुळीच नसतं. ह्या वस्तू सुद्धा सोन्यापेक्षा म्हणजे कमी मौल्यवान आहेत असं आपण म्हणूच शकत नाही. म्हणून जे आपले ग्रंथ आहेत, जपमाळ आहेत ते तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर महत्त्वाचं की ह्या दिवशी तुम्ही जे तोरण आपण दरवाजाला लावत असतो, तर गुढीपाडवा म्हटलं की आपण छान सुशोभित करत असतो, मुख्य दरवाजाही सुंदर असणं महत्त्वाचं असतं. तर अशा वेळेला तुम्ही तोरण सुद्धा घेऊ शकतात. तर ते तोरण तुम्ही रुद्राक्षाचं तोरण लावू शकतात किंवा जे कवडींचं तोरण मिळतं ते सुद्धा तुम्ही आणू शकतात. त्यानंतर की जर समजा तुमच्याकडे ज्या कवडी असतात, आपण ज्या पूजेमध्ये ठेवत असतो किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवत असतो, जर कवड्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कवड्या सुद्धा आणू शकतात. त्यात पिवळ्या रंगाची जी कवडी असते ती आणावी, त्याबरोबरच तुम्ही गोमती चक्र आणू शकतात. अशा पद्धतीने आणून त्या सिद्ध कराव्यात आणि सिद्ध केल्यानंतर त्या आपल्या देव्हाऱ्यात किंवा तिजोरीमध्ये ठेवाव्यात. याविषयीचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. ज्या कवड्या किंवा गोमती चक्र असतात ते सिद्ध कसे करावेत हा व्हिडिओ आहे, ते तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं की ह्या वस्तू जर नसतील तरच आणायच्या आहेत, की फक्त गुढीपाडवा आहे आणि शुभ मुहूर्त आहे म्हणून आणायचं असं नाही. जे आपल्याकडे नाही ते आणायलाच हवं. तर पहा, त्यानंतर महत्त्वाचं की जर समजा तुमच्याकडे ह्या सर्व वस्तू असतील तर अशा वेळेला तुम्ही, आणि जर शक्य असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर जे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, तर या दिवशी शक्य होत असेल तर सोन्याची किंवा चांदीची वस्तू सुद्धा खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं.
तर खूप जास्त प्रमाणात आपल्याला घेणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही अर्धा ग्रॅम किंवा तेही शक्य नसेल, कारण सोनं प्रचंड महाग आहे, चांदीसुद्धा तेवढंच महाग आहे. म्हणून आपण अशा वेळेला अगदी सोन्याची किंवा चांदीची वस्तू अगदी गुंजभर सोनं घेतलं तरीही चालू शकतं. फक्त घेणं महत्त्वाचं असतं. अगदी गुंजभर सोन्यासाठी खूप जास्त पैसे लागतात असंही नाही. ते प्रत्येकजण सहजच घेऊ शकतं, कारण याचं महत्त्व असतं. आणि जेव्हा 3.5 मुहूर्त असतात किंवा जे गुरुपुष्यामृत योग असतो, तर अशा वेळेला जर आपण सोनं चांदी खरेदी केलं तर ते सोनं किंवा चांदी आपल्यावर मोडण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आपण जेव्हा स्वतःहून ते दिलं, त्याच्यात दुसरी वस्तू घेतली ती वेगळी गोष्ट, पण अशी चुकूनही आपल्यावर अशी वेळ येत नाही की ते सोनं विकून आपल्याला ते पैसे इतर कामासाठी वापरावे लागतील. भगवंताच्या कृपेने अशी वेळ आपल्यावर येत नाही. म्हणून 3.5 मुहूर्त असतात तेव्हा आणि गुरुपुष्यामृत योग असतो तेव्हा सोनं किंवा चांदी आपल्या ऐपतीप्रमाणे आपण जरूर घ्यायला हवं, हा त्यामागचा उद्देश असतो. त्यानंतर महत्त्वाचं की आता ज्या वस्तू सांगितल्या हे घेणं जर तुम्हाला शक्य असेल तर जरूर घ्याव्यात. त्याचबरोबर ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती नसेल तर त्यांनी स्वामींची मूर्ती सुद्धा घेऊ शकतात. त्यात तुम्ही पितळाची मूर्ती स्वामींची घेऊ शकतात किंवा जे तुम्हाला घ्यायचं असेल त्या पद्धतीची स्वामींची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊ शकतात. लक्ष्मीनारायणांचा फोटो जर नसेल तर त्यांनी जरूर घ्यावा, कारण जी सत्यनारायणाची पूजा आपण करत असतो, तर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करत असतील तर अशा वेळेला आपल्याकडे लक्ष्मीनारायणचा फोटो किंवा सत्यनारायण भगवान यांचा फोटो असणं महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर नसेल तुमच्या देवघरात ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. अशा पद्धतीने जी वस्तू आपल्या घरात नाही ती वस्तू तुम्ही ह्या दिवशी, आता मी ज्या वस्तू सांगितल्यात तर यातली एक जरी वस्तू शक्य असेल तर जरूर घ्या. आणि जर यातलं तुमच्याकडे सर्वच असेल आणि सोनं चांदी घेणं शक्यच नसेल तर अशा वेळेला अगदी 5 रुपयाचं जे कमळ बी असतं, कमळगट्टा ज्याला आपण बोलतो, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. हे सुद्धा सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. म्हणून ह्या वस्तू तुम्ही जरूर घ्या. त्याच्यावर सेवा करून त्या सिद्ध करा. श्रीयंत्र तुम्ही घेऊ शकतात, पण फक्त घेऊन ते देवाऱ्यात ठेवू नका. त्याच्यावर सेवा उपासना जरूर करावी. तर जे गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आहे तर याच्यावर यातल्या ज्या वस्तू शक्य असेल त्या जरूर घ्याव्यात. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.